श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे केवळ उपदेश नसून ते भक्तांना संकटातून तारण्यासाठी दिलेले अभयवचन आहेत. त्यांचे आध्यात्मिक विचार हे प्रामुख्याने श्रद्धा, भक्ती, कर्म आणि अभय, भीती न बाळगणे यावर आधारित आहेत. खालील स्वामी समर्थांचे काही प्रमुख आणि प्रेरणादायक विचार दिले आहेत. सर्वात मुख्य अभयवचन. स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांना आधार देणारे वाक्य म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही तर ती एक अनुभूती आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात असते तेव्हा स्वामी त्याला आठवण करून देतात की त्याने घाबरायचे कारण नाही, कारण साक्षात सद्गुरू शक्ती त्यांच्या संरक्षणासाठी उभी आहे. कर्मावर आधारित विचार. स्वामींनी नेहमीच आळसांचा तिरस्कार केला आणि कर्माला महत्त्व दिले. हाताने कर्म करा आणि मुखाने नाम घ्या. तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा आणि त्यांच्यासोबत ईश्वराचे स्मरण ठेवा. आळशी माणसाला देवाची प्राप्ती होत नाही. कष्ट करणाऱ्यालाच घरीच लक्ष्मी आणि शांती नांदते. जे पेराल तेच उगवेल. त्यामुळे कर्म करताना शुद्ध विचाराने करा. माणुसकी आणि सेवा, दुसऱ्यांचे अश्रू पुसणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. भूकलेल्याला अन्न देणे म्हणजे साक्षात आम्हाला नैवेद्य दाखवण्यासारखे आहे. कोणालाचेही वाईट चितू नका. तुमचे वाईट कधीही होणार नाही. श्रद्धा आणि सबुरी विश्वास. अशक्य ही गोष्ट शक्य करण्याची ताकद निस्सीम भक्तांमध्ये असते. तुझा भार माझ्यावर टाक आणि तू निश्चित हो. जेव्हा आपण आपल्या समस्या स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याची काळजी ते घेतात. ज्यांचा विश्वास पक्का आहे त्यांना पुराव्याची गरज लागत नाही. मनाची शुद्धता. मनामध्ये कपट ठेवून केलेली पूजा आम्हाला पोहोचत नाही. मन निर्मळ ठेवा. अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत तो परमेश्वर भेटत नाही. स्वामी भक्तांसाठी आचरणात आणण्यासारख्या गोष्टी. नामस्मरण. दिवसातून काही वेळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. प्राणीमात्रांवर दया. मुक्या प्राण्यांना आणि गरजूंना मदत करावी. सकारात्मकता. कितीही मोठे संकट आले तरी खचून न जाता स्वामींवर विश्वास ठेवा.